नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि सर्वप्रथम सगळ्यांना आज कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर कृषी दिन का साजरा केला जाता हे आम्ही तुमका सांगणारच असे। तर त्या अगोदर बघू शकतास की आता शेती वगैरे चालू झाली आहे बघा माझ्या मागे। तर तुमका मी आता दाखवतोय कृषी दिनाच्या निमित्त आज शेतीचा तुमका एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि शेती वगैरे कशी काय चालू आहे ती मी तुमका या व्हिडिओमध्ये दाखवणार असे। तर मंडळी आता माझ्या समोर बघू शकता शिव तुम्ही पहिलं सगळं शेत मळो आणि मी तुमका आता सांगणार आहे की कृषी दिन का साजरा केला जाता आणि कृषी दिनचा निमित्त काय। तर आपले हरितक्रांतीचे जननायक म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज कृषी दिन साजरा केला जाता। तर आता बघू शकतास तुम्ही आता शेती कामं चालू असतात अजून आणि हे तारेवरचे पेंडे वगैरे तुम्ही बघू शकतास काढून ठेवल्याने। तर आता इकडे ही लावणी वगैरे होणार आहे या साईडला आणि बघू शकतास आपले शेतकरी बांधव आता शेती वगैरे करतात। तर आता गुरा वगैरे कमी झाला माहिती ना तुमका समोर आता बघू गावता ह्यो टिलर इलो कारण गुरांचा जोत वगैरे आता कमी झाला कारण जोता वगैरे आपल्याक दिसणार नाही त्याच्यामुळे बैलाची जोडी आता आपल्याक दिसायची नाही पण तुमका आता टिलर दिसतलो। तर आता तो तिकडे नांगरणी करता समोर आणि ह्यो इकडे मेरे वगैरे काढता। तर तुमका मी दाखवते आता लावणी वगैरे कशी होणार पुढे जाऊन दाखवते तुमका की तरयो कसं काय काढतात म्हणजे जा भात पेरलेला होता तिथं आता तरयो येलो तर ता कसं काढतात तरवो तो मी तुमका दाखवते या व्हिडिओमध्ये। समोर माझा बघू शकता काके काढतात इकडे तरवो। तर इकडे बघू शकतास हे इकडे तरव्याचे पेंडे ठेवलेले आहेत ते मी तुमका दाखवते। तर मंडळी आज या व्हिडिओमध्ये तुमका मी प्रॉपर सगळं दाखवणार असेल लावणी वगैरे। तर मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पण तुमका मी दाखवणार असेल। तर बघू शकता आता ही तरियाची पेंडी इकडे ठेवलेले आहेत। तर थोडं तरव काढल्याने आणि थोडं इकडे काढतो आहोत आणि समोर इकडे चिखल केलेलो आहे ना त्या कोपऱ्यामध्ये लावणी होणारा इकडे चिमणे वगैरे फिरतात बघा इकडे। तर खूप सुंदर अशा वातावरणात तुमका मी आज सगळा शेतीचं वातावरण दाखवणार असेल। तर जो इकडे आता मेरे वगैरे काढतात ते पण दाखवणार असेल की शेतीची कामं आज कशी काय चालू असत ती। आता इकडे बघू शकता समोर तर आता इकडे बघू शकता या कोपऱ्यात सर्व वगैरे काढत आहोत। तर बऱ्यापैकी इकडचं सर्व काढून चालू आहे या कोपऱ्यातलं थोडंसं ठेवलं। तिकडे आता नांगरणी वगैरे चालू आहे या साईडला बघू शकता। तर तुमका मी जवळून दाखवते टिलरची नांगरणी वगैरे कशी असता। तर मंडई आता माझ्या समोर तुम्ही बघू शकतास टिलरने कशी काय नांगरणी करतात। तर ही आता नांगरणी जेवढी केलेली आहे ना ही सगळी टिलरने केलेली आहे। तर आता दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन जाता तर मी तुमका तिकडे घेऊन जाते। मंडई आता माझ्या समोर तुम्ही बघू शकतास कसं काय टिलर धरलेलं आणि मस्त वेगळं वाटतं शेतमळ्यात जो टिलर बघू। तर ह्याच्याहून सुंदर आपल्याला बघू पहिला वाटायचा की जेव्हा जोत होता बैलांची जोडी होती रेड्यांची जेव्हा जोत होता तर अशी जोता बघू आपल्या खूप मजा वाटायची तेव्हा। तर आता तुम्ही बघू शकता जो टिलर तर खूप सुंदर वातावरण वाटतं बघा समोर। तुमका मी जवळ जाऊन एकदा दाखवतोय। तर आता माझा तुम्ही समोर बघू शकतास जो आता इकडे नांगरणी थोडी केलेली आहे तर आता त्या कोपऱ्यात पूर्ण चिखल करणार जसं या कोपऱ्यामध्ये दिसता। तर इकडे आता लावणी वगैरे होणार आणि समोरच्या कोपऱ्यामध्ये पण लावणीसुद्धा होणार आणि इकडे जो ह्यो सर्व इलो बघा थोडं। तर समोर जाऊन बघूया आपण। तर ही अशी शेतीची कामं आता टिलरच्या सहाय्याने केली जातात। तर ती जी पूर्वी जतन केली जायची ती आता आपल्या टिलरच्या सहाय्याने आपल्या बघूक गावतात। तर लवकरात लवकर थोड्याच वेळात सगळी महिला मंडळी येतील आणि तुमका दाखवते की आता लावणी वगैरे इकडे कशी होणार ती। तर नक्की मजा येतील व्हिडिओ बघू तुमका त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये
नक्की पुढे असेच राहा कंटिन्यू, तुमका नक्कीच दाखवणार असे. आज कृषी दिनानिमित्त शेतीची कामं वगैरे आपली कशी काय चालू होती. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता माझ्यासमोर तो आता इकडे हे करता, नांगरता इकडे, आणि इकडे सर्वसुद्धा काढतो. ती तिकडे खत मारता बघा तिकडे त्या साईडला. आता तुम्ही माझ्या हातीत बघू शकतास ही कोरी चाय. कोऱ्या चायशिवाय आमचा दिवस जाणार नाही आमच्या कोकणातल्या लोकांचं. तर कोरी चाय ही हवीच. तर या शेतम्यातनं अशी कोरी चाय पिऊक मजा येता. आता तुमका मी हळूहळू दाखवणार असे की लावणी वगैरे कशी होती ती बघू शकतास तुम्ही. तर्याचे पेंडे घेऊन येतात. तर आता हेच तर्याचे पेंडे आता इकडे कोपऱ्यात लावणार आहोत. तर इकडे लावणार आहोत आणि इकडे एका बाजू काढतोच सुद्धा. तर आता समोरच्या कोपऱ्यात 2 कोपऱ्यात चिखल गेलेले आहेत ना, तिकडे हे तर्याचे पेंडे लावणार आहोत आणि लावणी होणार. तर खूप मजा येणार आज की लावणी वगैरे तुमका बघू. आणि इकडे पण काही जण शेतीची कामं चालू असत, तिकडे पण शेती चालू आहे समोर माझ्या. तर मंडळी अजून लावणीचा टाईम आहे, कारण हे बघा हे आता तर्याचे पेंडे वगैरे असे आपल्या आणूचे लागतात. तर आता ही तर्याचे पेंडे आणतात तिकडून. आणि बरेच अजून कोपरे ना नागोरीचे पण आहेत. तर छोटे मोठे कोपरे हे समोर बघू शकतास नागरता इकडे, आणि तिकडे बघू शकतास तर्याचे पेंडे येणार ना. तिकडे चिखल गेलेलो बागा कोपरा गेलेला, तिकडे लावणी होणार. तर थोड्याच वेळात लावणी चालू होईल तोपर्यंत. तर मंडळी आज तुमका मी कृषी दिनानिमित्त ना ही आता भात लावणी तुमका दाखवते. बघू शकतास ही आता भात लावणी इकडे झाली आहे. तर आता मी तुमका समोर दाखवते कशी काय भात लावणी करतात ती. तर सुंदर अशी भात लावणी झाली आहे. तर आपल्या बघू शकतास पावसाच्या पाण्याचा किती वापर करून ही भात लावणी केली जाता. तर भात लावणी यासाठी केली जातं की आपल्या ह्याच्यात अधिक दाणे भेटावं आहे आणि सुलभ जाऊ काय शेती वगैरे करू. तर याच्यामुळे ही भात लावणी करतात. आणि ह्या भात लावणी जो एक म्हणजे पारंपरिक एक पद्धत आहे, तर तुमका मी दाखवते आता. तर इकडे आता पूर्ण तर होईल बघू शकतास तुम्ही. तर आता पुढच्या कोपऱ्यात चालू करतात ते बघा. त्या पेंडे वगैरे टाकता बघा. तर असे हे तर्याचे पेंडे वगैरे इकडे टाकूचे असतात आजूबाजू. तर आजूबाजू ह्याच्यासाठी टाकतात कारण इकडनं जेव्हा चालू करतात तेव्हा पाठी घेत ते पेंडे पाठीमागटी घेत जातात आणि तिकडे लावणी करत जातात. तर तुमका मी जाऊन एकदा दाखवतो आहे. तर त्या अगोदर भात लावणीचा एक नजारो बघा शेतीचो सुंदर असो. आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकतास सुंदर असे डोंगर वगैरे आणि कौलारू आपली घरा. तर आता मी तुमका दाखवतो आहे इकडे कशी काय पुन्हा लावणी करतात ती. तर आता इकडे बघू शकता ही तर झाली आहे. इकडे एक कोपरा झालो हा. तर आता हे बघू शकतास हे असं तर्याचे पेंडे हे बघू शकतास. तर आता हे असे तर्याचे पेंडे ना ह्याच्यासाठी टाकलेले आहेत की समोरून तिकडून जेव्हा लावणी करत येतील तेव्हा पाठीमागे घेत तेव्हा कोपरं पूर्ण करणार आहोत. आता माझ्यासमोर बघा मी तुमका दाखवतो आहे या व्हिडिओमध्ये की कशी काय आता लावणी करत येतात पाठी ती. आणि शेतमयाचा नजारो बघा सुंदर असो. तर टिलरचा अजून काम आता संपला. तिकडे मेरे वगैरे काढता बघा. तर आज कृषी दिनानिमित्त तुमका आज शेतीचा व्हिडिओ बघूक लई मजा येतली. आणि ज्यांनी असे दिवस मिस केले होते त्या त्यांना नक्कीच बघूक गावतले हे दिवस पुन्हा एकदा. तर बऱ्याच लोकांनी आता शेती वगैरे सोडली आहे, त्याच्यामुळे तुमका बऱ्याच ठिकाणी हे कोपरा वगैरे आता खाली भेटतच. पण अजून बऱ्यापैकी शेती अजून टिकून ना. कृषी दिनाचो ह्योच एक महत्त्वाचा तुमका विषय सांगूचा की जास्तीत जास्त शेती होणं गरजेचं आज. तर आज मी तुमका दाखवतोय ही बघा आता इकडे लावणी चालू झाली आहे.
तर मित्रमंडळी जेव्हा लावणी करतात आणि जेव्हा रोप असतात त्या जमिनीच्या मुळात जाऊ का, जेणेकरून कीटक वगैरे खाता कामा नये, पक्षी वगैरे येतात तेव्हा, त्याच्यामुळे ती लावणी असताना अशी आतमध्ये जाऊ का. आणि हो जेव्हा चिखल करतात तेव्हा सुद्धा तशीच प्रोसेस असता. आता मंडळी माझ्या समोर बघा कशी काय ती लावता बघा. तर ही अशी भात लावणी अशी केली जातं आणि नंतर याच्या गणपतीच्या नंतर ह्या भात वाढणार आपल्याक. तर बघू शकता पेंडी ह्याच्यावर टाकलेले होते मागे मागे की ते उचलून पुन्हा की मागे मागे असे लावी देणार आहेत. तर मित्रमंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा. तर आज कृषी दिनानिमित्त मी आज व्हिडिओ केलं आहे आणि बनवले आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओ. आणि चॅनलवर कोण नवीन असतं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.